स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल येथे माननीय श्री डॉक्टर गणेश सव्वालाखे मानसोपचार तज्ञ व विदर्भ प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघटना यांना घेऊन येत आहेत। संस्थेचे अध्यक्ष माननीय दिनेश पवार सर व त्यांच्यासोबत आहेत माननीय श्री रविकिरण शिरभाते सर, व्यावसायिक मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज साजरा होत आहे। डॉक्टर गणेश सव्वालाखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे। ध्वजारोहणासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे। ध्वजारोहण करताना डॉक्टर गणेश सव्वालाखे यानंतर राष्ट्रगीत झाले। राष्ट्रगीतानंतर संपूर्ण पाहुणे मंडळींचे स्वागत करण्यात आले व त्यानंतर डॉक्टर सव्वालाखे यांचे विशेष मार्गदर्शन सगळ्या विद्यार्थी व पालक वृंदांना देण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 77 वर्ष कंप्लीट होऊन गेलेत स्वातंत्र्याला। आता आपण 78व्या वर्षात पदार्पण केलेले आहे। माननीय व्यासपीठ, त्यानंतर संपूर्ण इथे जे पालक वर्ग जमलेले आहेत त्यांचं पण मनापासून स्वागत। आज तुम्ही इथे आलेले आहात या पावन दिवशी। यानंतर आमच्या आखरेताई दिनेश पवार सर, शिरभाते सर या सगळ्यांनी आज मला इथे बोलावलं, त्याबद्दल मनापासून त्यांचे पण धन्यवाद। आणि तुम्ही माझ्या जे पुण्यात बसलेले आहात ते आज मला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ऐकणार आहात, त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय। तर तुमचं जोरदार एक वेळा स्वतःसाठी टाळ्या वाजवून स्वागत करा। जितना जोर हथेलियों में, जितना जोर है हथेलियों में उतनी जोरदार तालियां बजाओ दोस्तों। एक ताली। तरी पण काही पालक वर्ग बघतोय मी की टाळ्या वाजवण्यात कंजूसी करतायत, इकडे विद्यार्थी मित्र पण कंजूसी करतायत। वाजवा। महत्वाची गोष्ट, आज 77व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत। या पावन दिवशी आणि या पावन वेळेवर आज मी तुमच्या पुढ्यात समक्ष आलेलो आहो। हा वेळ, हा काळ माझ्या आयुष्यात पुन्हा परत येणार नाही आणि तुमच्याही आयुष्यात परत पुन्हा येणार नाही। त्यामुळे या संधीचं सोनं करून घ्या, या क्षणाचं सोनं करा। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। विद्यार्थ्यांनो, हाच हौसला, हाच बुलंद आवाज आपला पोहोचला पाहिजे प्रत्येक कानापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत। आणि येणाऱ्या काळाचे आपल्याला भविष्यामध्ये चांगले नेतृत्व करणारे विद्यार्थी व्हायचे आहे, विद्यार्थिनी व्हायचे आहे। देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्यालाच कार्य करायचं। एक महत्वाची गोष्ट की आपण दिवसेंदिवस बघतोय की मुलांच्या वेगवेगळ्या समस्या वाढत चालल्या आहेत, आई वडिलांच्याही समस्या आहेत। आज सगळ्यात महत्वाची गोष्ट, आई वडिलांना माझी एक रिक्वेस्ट राहील, मुलांना टिफिन पाठवायचा असेल तर त्यांनी प्लास्टिकचा डब्बा न देता त्यांना स्टीलचा डब्बा द्यावा। प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी न देता त्यांना स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी द्यावं। का द्यावं हे महत्वाचं बघतोय आपण। बघतोय की अशा बऱ्याचशा गोष्टी बघतोय की ज्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचं वय, मॅच्युरिटी एज जे कमी झालेलं आहे। पहिलेची जी महिला होती, मुलगी होती, तिला मॅच्युरिटी केव्हा यायची? 14, 15, 16 मध्ये यायची। आज आपण बघतोय की 8, 9, 10 वर्षात येते। तुम्हाला काय वाटतंय की ही मॅच्युरिटी येण्याचं प्रमाण टीव्ही पाहण्यामुळे झालंय? नाही। तुम्हाला काय वाटतंय काही खेळल्यामुळे? नाही। पण आपण दिलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे मुलांमध्ये हे अकाली मॅच्युरिटी येत आहे, कमी वयात येत आहे। मग याचाच परिणाम काय होत आहे? याचाच परिणाम होत आहे की वयाच्या 30-35 मध्ये त्यांचे मेन्सेस वगैरे थांबत आहे। तर आपल्याला त्यांचं वय जर वाढवायचं असेल मुलांचं, तर लहानपणापासून एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपण म्हणजे माझे पालक बंधू जे आहेत इथे, यांचा जेव्हा जन्म झाला होता किंवा माझा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा माझ्या आईने कुठल्याच प्लास्टिकच्या बॉटल मधून दूध
पाजलं नव्हतं. लक्षात घ्या काय म्हणतो तर, येणाऱ्या पिढीला तुम्हाला वाचवायचं आहे, येणाऱ्या लोकांना तुम्हाला वाचवायचं आहे. आई वडील इथं जेवढे काही आई वडील मला बघतायत, जर इथे 500 लोक असतील तर हा मेसेज कमीत कमी 5 लाख लोकांपर्यंत गेला पाहिजे. हा विचार तुम्ही करा, कारण यामुळे बऱ्याचशा समस्या निर्माण होत आहेत. आपली 8 वर्षाची मुलगी ती मॅच्युरिटी मध्ये येत आहे, 9 वर्षाची मुलगी मॅच्युरिटी मध्ये येत आहे. मॅच्युरिटी मध्ये येणं म्हणजेच काय, किती नवीन गर्भधारणा धारण करू शकते एवढी सक्षम झालेली आहे, पण तिचं वय काय, तिची हाईट काय, हाईट पण वाढत नाही. म्हणून माझं आग्रहाची विनंती राहील की घरामध्ये जर फ्रीज असेल तर त्याला बंद करून ठेवा. मी डॉक्टर गणेश शेवालाके सुद्धा माझ्या घरामध्ये फ्रीज वापरत नाही. माझ्या घरामध्ये मी फ्रीज वापरत नाही, थंडगार पाणी पित नाही, प्लास्टिकच्या बॉटल मधलं सुद्धा पाणी पित नाही, इव्हन प्लास्टिकच्या कपातला चहा सुद्धा पित नाही. जर आपल्याला भावी पिढीला वाचवायचं असेल तर मुलांना प्लास्टिकच्या बाउलमध्ये थंडगार श्रीखंड सुद्धा देऊ नका. द्यायचंच असेल तर स्टीलच्या भांड्यातलं द्या. तुम्हाला फ्रीज मध्ये बर्फच द्यायचा आहे मुलांना तर स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलेला बर्फ द्या, पण प्लास्टिकच्या भांड्यामधला बर्फ देऊ नका. यामुळे वेगवेगळ्या प्रॉब्लेम, वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. जसं लहान वयातले मुलगी, तिला जर 3ऱ्या दिवसापासून जर प्लास्टिकच्या बॉटल मधलं जर दूध देण्यात येत आहे, तर जेव्हा जेव्हा प्लास्टिक गरम होतं आणि थंड होतं, दोन्ही कंडिशन मध्ये इस्ट्रोजन नावाचं लेडीज हार्मोन सिक्रेट होतं, महिला संप्रेरक असतं, हार्मोन असतं, आणि याचं दिवसा गणिक रोजच्या दिवसाला तुम्ही डोस टाकताय शरीरामध्ये, त्याला वाचवा. म्हणजेच फ्रीज मधून ज्या ज्या वस्तू निघतात त्या त्या तो वाचवाच. प्लस प्लास्टिक जेव्हा जेव्हा गरम होतं, थंड होतं, दोन्ही कंडिशन मध्ये इस्ट्रोजन नावाचं लेडीज हार्मोन सिक्रेट होतं, त्यापासून सुद्धा मुलांना वाचवा. गरम वस्तू कुठलीच प्लास्टिक मध्ये द्यायची नाही, किंवा थंडगार वस्तू कुठलीच प्लास्टिक मध्ये द्यायची नाही. आज घरी जाऊन तुमचा फ्रीज उघडून बघा, त्याच्यामध्ये 50 भांडे असतील प्लास्टिकचे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू भरून ठेवल्या असतील. अहो, फ्रीज कशासाठी घेतला आपण? ताज्या वस्तू शिळ्या करून खाण्यासाठी फ्रीज घेतला, 25,000चा 30,000चा. कृपया या फ्रीजला आपल्या घरापासून जर दूर केलं, ओझोन लेअरला जर तो फ्रीजचा CFC गॅस जर छिद्र पाडत असेल, तर आपल्या घरात आपण राहणारे आपल्याला किती प्रमाणात हानी करत असेल याचा विचार तुम्ही करा. अलग लक्ष. तर वेगवेगळ्या गोष्टी, आणि हेच हार्मोन, लेडीज हार्मोन ह्या मुलांमध्ये जर गेलं तर लेडीज हार्मोन जर मुलांमध्ये जाईल तर तो काय होईल, फेमिनाईन होईल. लग्न केल्यानंतर त्याला सुद्धा मुलंबाळ होणार नाहीत. मग आपण काय करतोय? म्हणून आपल्या मुलांना पण प्लास्टिकच्या भांड्यांपासून वाचवा. प्लास्टिकच्या वेगवेगळ्या ज्या ज्या ठिकाणी प्लास्टिकमध्ये आता श्रीखंड येतं, कढी येतं, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो आपण तर प्लास्टिकच्या भांड्यामध्ये खातो. खाणं टाळा. मागा, दुकानदाराला मागा, ऑर्डर करा की मला स्टीलच्या भांड्यामध्ये दे. नाही देत तर आपण तिथे जेवण नाही करायचं. अशा पद्धतीने अवेअरनेस करा विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या सुज्ञ आई वडील मित्रांनो, कारण ही काळाची गरज आहे. आज आपण आपल्या मुलांना वेगवेगळ्या म्हणजे चुकीच्या पथावर नेत आहोत असं लक्षात ठेवा. आणि आज आपण बघतोय की वयाच्या 30 पर्यंत आपण मुलाचं लग्न करून देत नाही. त्या मुलीचं वय सुद्धा 35 पर्यंत येऊन जातं तरी तिचं लग्न होत नाही. जर ही इन्फर्टिलिटीची प्रॉब्लेम किंवा अर्ली मॅच्युरिटीची जर प्रॉब्लेम जर ह्या मुलींमध्ये आली, म्हणजे 8व्या-9व्या वर्षात जर तिला माहवारी जर आली तर ती 35 मध्ये थांबते, आणि 30-35 मध्ये जर तिचं लग्न करून दिलं तर तिला मुलंबाळ होणार नाही. मग लाखो करोडो रुपये आपण खर्च करतो तरी रिझल्ट येत नाही. तर म्हणून त्यासाठी काय करायचं, प्लास्टिक जेवढं काही आपल्या घरातून हद्दपार करता येतं तेवढं करा. आज आपण त्यांच्यामध्ये जर ही जागृती केली तर निश्चितच आपण भावी पिढी चांगली घडवू शकतो. तर हा नियम फॉलो करा आणि आपलं आयुष्य सुखर आणि समृद्ध करा. माझा नंबर कोणालाही लागला तर दिनेश पवार सरांकडे आणि येथील प्रशासनाकडे आहे. त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मार्गदर्शन करेल. आणि सोबतच जर आपल्याला आणखी हेल्दी टिप्स जर ऐकायच्या असतील तर बिरसा मुंडा सभागृह येथे रविवारी 11:30 वाजता वाघापूर रोड या ठिकाणी आपला एक मार्गदर्शन प्रोग्राम असतो. त्या प्रोग्रामला तुम्ही पालक वर्गांनी येऊ शकता. डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला तिथे देऊ शकतो. धन्यवाद. मला इथे व्यासपीठाने आणि त्यातल्या त्या सनराइज इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रेसिडेंट दिनेश पवार सर यांनी इथे बोलण्याची संधी दिली. येथील स्टाफ, येथील शिक्षक, येथील विद्यार्थी, येथील पालक वर्ग या सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय आणि माझ्या वाणीला इथेच विराम देतोय. धन्यवाद. चॉकलेट, पिझ्झा, बर्गर
आणि इतर पाणी या संदर्भात आणखी विशेष जाणून घ्यायचं असेल तर माझे पुढील व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.